डायरेक्ट काय झालं तुमचं चेंज होईल ओपनचं सुरू असणार आहे. हाय फ्रेंड्स, नमस्कार. रोशन डान्स ग्रुप इंडियामध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर आज आम्ही नवीन ब्लॉग शूट करत आहोत. तर आज आपण आलो आहे आंगण हॉटेलमध्ये, जिथे आज आमचा कार्यक्रम होणार आहे. तिथे आजचा कार्यक्रम आहे सेवापोती शुभेच्छा समारंभ. जयश्री मॅडम आहेत, त्यांचा रिटायरमेंटचाच कार्यक्रम आहे आणि तो पूर्ण कोरिओग्राफ आणि डिझाईन केला रोशन डान्स ग्रुप इंडिया. आम्ही फुल कॉन्फिडंट आहोत की आजचा प्रोग्राम खूप छान ऑर्गनाईज केला आहे, डिझाईन केलेलं आहे, कोरिओग्राफी पण छान झालेली आहे, रिहर्सल पण खूप चांगली झालेली आहे. सो आता परीक्षेची वेळ आहे, बघू आता आपले आर्टिस्ट कसे परफॉर्मन्स करतात. पण मला खात्री आहे की खूप मजा येणार आहे आज. आम्ही तर एन्जॉय करणार आहोत, तुम्ही पण आमच्यासोबत एन्जॉय करा. चला तर मग आपण बघूया आज कशी तयारी सुरू आहे आणि काय काय तयारी झालेली आहे ती. ओके, चला. आता आलो आहे लोकेशनला, आपल्या लोकेशनला आपण आलेलो आहोत. तर तुम्ही बघू शकता की इथे कशी तयारी सुरू आहे. आम्हाला गिफ्ट दिलेलं आहे ते आम्ही लावतोय. सदिच्छा समारंभ आजच्या कार्यक्रमाचं खूप छान बनवलं आहे, तुम्ही बघू शकता. सो आता आपण भेटूयात आपल्या सत्कार मूर्तींना, त्यांचाच कार्यक्रम आहे. जय मॅडम. सो तुम्हाला कसं वाटतंय? नमस्कार. आज मी सेवानिवृत्त होत आहे. मला तसं म्हटलं तर खूप आनंद होत आहे. म्हणतात की सेवानिवृत्त होत असताना डोळ्यामध्ये एका डोळ्यात अश्रू असतात आणि एका डोळ्यात हसू असतं. पण मला मी खरंच सांगते, म्हणजे दोन्ही डोळ्यांमध्ये आज हसूच आहे. कारण गेली 37 वर्ष मी अगदी सुखा समाधानाने नोकरी केलेली आहे आणि छान त्यातून मी मस्तपैकी निवृत्त होत आहे. त्यामुळे मला खूप आनंद होत आहे आणि हा आनंद व्यक्त करण्यासाठीच मी आज माझ्या सगळ्या जवळच्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना इथे आमंत्रित केलेलं आहे. आणि त्या सगळ्यांना बघून मला खूप आणि खूपच भरून आलेलं आहे. त्याच्याने भरून येत आलेलं आहे की माझा शुभेच्छा देण्यासाठी इथे लोक आलेले आहेत. बाकी खूप आनंद होतो आहे कार्यक्रमाचा, ह्या सेवानिवृत्त कार्यक्रमाच्या प्रत्येक सगळे आल्यामुळे. थँक्यू. सो आता कार्यक्रमाला सुरुवात झालेली आहे. सत्कार मूर्तींचं स्वागत झालेलं आहे. ते तिकडे त्यांचं मनोगत व्यक्त करत आहेत. स्टेज, स्क्रीन, DJ सगळं रेडी आहे. परफॉर्मर पण आपले रेडी आहेत. त्यांना पण मी भेटूयाच तुम्हाला लवकरच. सो कुठेही जाऊ नका आणि बघत राहा रोशन डान्स ग्रुप इंडिया. इकडे आता सायली आहे, सायलीला आपण भेटूयात. सायली, कसं वाटतंय तुला परफॉर्मन्स? खूप छान वाटतंय. परफॉर्मन्स थोडंसं टेन्शन आलं पण मी खूप एक्सायटेड आहे परफॉर्मन्स करायला. थँक्यू. परफॉर्मन्स एन्जॉय करता. सो आता आपण भेटूया सचिन दादांना. सचिन दादा पण आपल्या डान्समध्ये आहेत. सचिन दादा या. सो सचिन दादा आहेत. तर तुम्हाला काय वाटतं, थोडंच वेळ आपला डान्स होणार आहे? आत्तापर्यंत आम्ही प्रॅक्टिस केलेली घरी, पण आता आम्ही स्टेजवर परफॉर्मन्स करणार आहोत. सरांनी आम्हाला चांगलं मार्गदर्शन केलं आहे. आता बघूया, त्यांच्या प्रयत्नांना आम्ही यश आणण्याचा प्रयत्न करणार आहोत. थँक्यू सर. सो काय टेन्शन आलं आहे? टेन्शन तर भरपूर आहे, पण नो प्रॉब्लेम. तुम्ही पाठीशी आहात. तुम्हाला पाय. ओके, थँक्यू. भेटूयात भाविकला. आणि हे आहेत, यांचं पण नाव रोशनच आहे. तर हे पण आपले आर्टिस्ट आहेत, आपले परफॉर्म करतात. तर त्यांना विचारू आपण, त्यांना कसं वाटतंय. तर तुम्हाला कसं वाटतंय आता परफॉर्मन्स? खूप नर्वसनेस आहे आता सध्या आणि स्टेजवर जायचं आहे आणि खूप घाबरलो आहे आम्ही. पण ऑलरेडी आमची रिहर्सल झाली आहे खूप चांगली. रोशन सरांनी मस्त आमची रिहर्सल घेतली आहे, तर कॉन्फिडंट आहोत, पण थोडंसं नर्वसनेस आहे. भाविक, तुला कसं वाटतंय? ते म्हणजे आल्यावर तर वाटलं की असं होईल, पण पब्लिक आली, हळूहळू सगळे बसायला लागले तर जाम भीती वाटायला लागली. अजून थोडी फटकी आहे, लेकिन ठीक आहे. मग परफॉर्मन्स आपला आता एकदम जोशनी करायचा आहे. तो रेडी आहेत ना परफॉर्मन्ससाठी? येस वी आर रेडी. परफॉर्मन्स सुरू होत आहे. काही मिनिटात आपण परफॉर्मन्स सुरू करणार आहोत. सो आता आपण भेटूया आपल्या टीमला, ज्या परफॉर्मन्स करणार. ही आहे आपली पूर्ण टीम, ज्या सगळे परफॉर्मन्स करणार आहेत. हाय
सगळ्यांना ऑल द बेस्ट. मस्त नाचा, एनर्जी, आवाज ओरडा फुल धमाल पाहिजे. चुकले तरी चालेल बट धमाल मजा करा. सगळ्यांना ऑल द बेस्ट. टेन्शन घेऊ नका, जे होईल ते होईल. गणपती क्लॅप 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 क्लॅप. धन्यवाद रोशन आंग्रे सर. त्यांनी ह्या सगळ्या त्यांना सुंदर छान अजून त्यांना चांगला प्रतिसाद त्यांनी दिला आहे. तर आता आपण भेटूया संचिता इथे आहे. तर आपण संचिताला भेटूया आणि बघूया तिचं काय म्हणणं आहे. चला संचिताकडे. हाय संचिता. हाय. सो तू आता परफॉर्मन्स केला, तुझे काय फिलिंग्स आहे, तुला कसं वाटलं परफॉर्मन्स करून? खरंच खूप छान वाटलं मला परफॉर्म करून. आत्ताच खूप दमून वगैरे आलेली आहे मी. खूपच भारी एक्सपिरियन्स होता सगळ्यांसमोर नाचायचा वगैरे आणि कोरिओग्राफरनी कोरिओग्राफ करून असा डान्स करायचा मी फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स केला. बट वॉज नाईस, व्हेरी नाईस. खूप ओरडाही खाल्ला आहे मी रिहर्सलच्या वेळेस. रोशन सरांनी खूप ओरडलं पण आय थिंक इट्स नाईस कारण की त्याचं मला आता फळ भेटलं. एवढा छान डान्स मी त्यांच्याचमुळे करू शकली. सो थँक्यू रोशन सर आणि खरंच खूप छान एक्सपिरियन्स होता माझा. आणि थँक्यू, त्यांच्यामुळे आज माझी मुलगी एवढं चांगला परफॉर्मन्स स्टेजवर करू शकली. थँक्स सर. थँक्यू सर. सो संचिता बरोबर सचिन दादा पण आपल्याकडे आहेत. तर सचिन दादाला पण आपण विचारू की त्यांना कसं वाटलं रिहर्सल बद्दल, परफॉर्मन्स बद्दल. नाही, मी अगोदर सांगितलं की खरोखर मी डान्स करायचो पण घरात करायचो आणि बाहेर पण करायचो पण कोरिओग्राफरच्या अंडर कधीच केला नव्हता. आज मी तो केला आणि त्यांना किती हे झालं माहीत नाही पण मला सफल वाटलं की यांच्यामुळे मी आज स्टेजवर करू शकतो. खरोखर थँक्स सरांमुळे मी, माझी मुलगी, आम्ही दोघं पण खूप नाचलो, खूप एन्जॉय केलं. थँक्स. तो फायनली आता परफॉर्मन्स झालेला आहे आणि खूप धमाल आलेली आहे. सगळ्यांनी खूप चांगला परफॉर्मन्स केलेला आहे. तर तुम्ही बघितला असेल. तर आता आपण भेटूयात की आपल्या आर्टिस्टला आणि त्यांना कसं वाटलं. चला तर आपण त्यांना भेटूयात. आता इथे आपल्याकडे आहेत क्रांती मॅडम. बघूयात क्रांती मॅडमचं काय म्हणणं, त्यांना कसं वाटलं परफॉर्मन्स करून. तर तुम्हाला कसं वाटलं परफॉर्म करून आणि कसं वाटलं? नमस्कार. मला हा परफॉर्मन्स करायला खूप मजा आली कारण ह्याच्या आधी मी कधी स्टेजवर डान्स केला नव्हता. माझ्या मावशीचा रिटायरमेंटचा कार्यक्रम होता. मावशी म्हणाली कर, पण म्हटलं अगं मला येत नाही डान्स, मी कसा करणार, मी कधी केलेलाच नाही आहे. तर ती म्हणते नाही आपल्याकडे आहे एक कोरिओग्राफर, तो बसवणार आहे डान्स. म्हटलं ठीक आहे.
म्हटलं कोण कोरिओग्राफर आहे, ते म्हणे रोशन आंग्रे. ओके, म्हटलं मीच तुला नंबर दिला होता त्याचा, तोच आहे का, त्यालाच फिक्स केला का? तर म्हणे हो. मग म्हटलं ठीक आहे, मग माझी अर्धी भीती तर कमी झाली आहे याच्यामध्ये की चला रोशन आंग्रे म्हणजे आपल्याकडून थोडंफार करून घेईल. थोडंफार, जास्त माझी अपेक्षा नव्हती, पण त्यांनी करून घेतलं आणि आज मी स्टेजवर डान्स केला आणि मी स्वतःला खूप एकदम आनंदी फील करते की मी कसं काय असे ना पण मी नाचू शकते. आणि क्रेडिट गोज टू रोशन आंग्रे. सो थँक्यू सो मच. डान्स करून तुम्हाला काय फिलिंग आहे, म्हणजे कसं वाटतं? एवढं तुम्ही सगळ्यांसोबत परफॉर्मन्स केला तर ते कसं वाटतं? मला आधी असं वाटत होतं की अरे काय लोकांच्या समोर नाचायचं वगैरे, मला नाही एवढंच. ॲक्च्युली मी सिंगर नाही आहे, पण मी गाण्याची चाहती आहे. मी अशा 2-3 परीक्षा पण दिल्यात गाण्याच्या. मला गाणं गायला खूप आवडतं. हे नाचणं बिचणं मला कधीच आवडलं नव्हतं. आपण कसं स्टेज बॅकचे आर्टिस्ट आहोत, म्हणजे आम्ही स्टेज मागचे आर्टिस्ट आहोत. तर स्टेजच्या समोर येऊन नाचायचं म्हणजे नो नो नो, म्हणजे मला खूप टेन्शन आलं होतं. पण आता मी डान्स केल्यानंतर वाव, म्हणजे नाचणं ही पण एक छान कला आहे. जशी गाण्याची एक कला आहे, ही नाचणं डान्स करणं ही एक छान कला आहे. आणि ज्यांचे पालक त्यांच्या मुलांना जर नाचून देत नसतील तर त्यांनी त्यांचा विचार बदलावा आणि त्यांना प्लीज स्टेजवर परफॉर्मन्स करून द्यावा. खूप छान डान्स, आणि त्यात असे शिक्षक असतील छडी येणारे तर काय. ओके, मला खूप खूप शुभेच्छा, माझे आशीर्वाद असतील तुझ्या मागे बस. चला तर मग आता आपण भेटूयात सायलीला आणि अवकाशला, बघू त्यांचं काय मत आहे, जाणून घेऊया सायलीकडून. सो सायली, तुला कसं वाटलं थ्रूआउट जर्नी, की डे 1 पासून रिहर्सल आणि आज परफॉर्मन्स केलं, तू आता परफॉर्मन्स झाला, सो तुला कसं वाटतं? हाय, मी सायली. खूप छान वाटलं मला. फर्स्ट डेपासून आम्ही रिहर्सल करतो आहे. फर्स्ट डेला डान्स स्टेप्स बघूनच खूप भारी वाटलं होतं. म्हणजे असं विचार करतो की कसा होईल आणि कसा नाही. जवळजवळ आम्ही 10 ते 20 दिवस प्रॅक्टिस करत होतो आणि फायनली आजचा तो दिवस आला आहे आणि अपेक्षा नसतानाही खूप सुंदर असा परफॉर्मन्स झालेला आहे. असा आगळा वेगळा आम्ही एक ट्राय केलेला आहे. कधीही कुठल्या रिटायरमेंटच्या कार्यक्रमाला असा परफॉर्मन्स कधी कोणी केला नव्हता. सो रोशनच्या हेल्पने आणि त्या टीमच्या हेल्पने आम्ही एक सुंदर असा डान्स परफॉर्मन्स केलेला आहे आणि तो खूप सुंदर असा झालेला आहे. त्यासाठी मी रोशनला खूप खूप थँक्यू बोलते. सो परफॉर्मन्स वाईज तर सगळं छान झालं, पण तुम्हाला काय फीडबॅक मिळाले किंवा तुम्हाला लोकांनी कसं ॲप्रिशिएट केलं त्याच्याबद्दल काय सांगू? येस, मी आता जसं बोलले की रिटायरमेंटचा कार्यक्रम हा असा कधीही कोणी केला नव्हता. त्याच्यामुळे लोकांना हा खूप 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 आवडलेला आहे. सगळ्यांनी येऊन ॲप्रिशिएट केलेलं आहे की हा आगळा वेगळा कार्यक्रम तुम्ही केलेला आहे आणि तो खूप सुंदर असा झालेला आहे. त्यासाठी रोशनचे खूप थँक्यू. त्यांनी खूप सुंदर असे डान्स बसवले आहेत. सुंदर अशी कन्सेप्ट आम्हाला त्यांनी दिलेली आहे. आमच्या विचाराला त्यांनी अगदी कृत्यामध्ये आणलेलं आहे. त्यासाठी त्याचे खूप थँक्यू. आता आपण अवकाशांना विचारूया की त्यांना कसं वाटलं परफॉर्मन्सबद्दल. नमस्कार, माझं नाव अवकाश कोळी आहे. मी कधी स्टेजवर परफॉर्म नव्हतं केलं, मी पहिल्यांदा परफॉर्म केलेलं आणि आमच्या रोशन सरांच्यामुळे हे पॉसिबल झालं. त्यांचे स्टेप्स खूप इझी असतात आणि खूप नीटप्रमाणे ते करून देतात आपल्याकडून. त्याच्यामुळे मजा आली. डान्स परफॉर्मन्स चांगला झाला आणि दॅट्स इट. थँक्यू रोशन सर. आपण इथे निहाल आहे, निहाल आणि निहालचे मित्र आहेत. सो आपण निहालला विचारूया त्याला कसं वाटलं परफॉर्मन्सबद्दल. चला या. हाय निहाल. सो निहाल आपल्याबरोबर आहे, तर त्याला विचारूयात. निहाल, तुला कसा वाटला परफॉर्मन्स करून? तुझ्या मम्मीचा आज एवढा मोठा इथे कार्यक्रम संपन्न झालेला आहे. सो तुझे काय फिलिंग्स आहेत डान्सबद्दलच्या? सगळा कार्यक्रम एकदम नीट झाला, त्याच्याबद्दलच मला समाधान आहे. मस्त एकदम एनर्जीमध्ये डान्स केला, तेच महत्त्वाचं आहे. आणि मित्र जे आहेत माझ्यासोबत त्यांनी हेल्प केले मला सगळीकडे, डान्स प्रॅक्टिसपासून ते आता परफॉर्मन्स होईपर्यंत. त्यांचंसुद्धा थँक्यू. आणि रोशनचंसुद्धा थँक्यू की त्यांनी असं मस्त कोरिओग्राफी बसून घेतली आणि एकदम जोशमध्ये आमच्याकडून डान्स करून घेतला. थँक्यू सो मच. कार्यक्रमाबद्दल काय सांगशील थोडक्यात? थ्रू ओव्हरऑल परफॉर्मन्स, नॉट ओन्ली परफॉर्मन्स, ओव्हरऑल कार्यक्रम म्हणजे आपल्या रिहर्सल्सपासून आपलं आजचं इव्हेंटबद्दल तुझं काय म्हणणं आहे? सो बघायला गेलं तर असं रिटायरमेंटचा कार्यक्रम युजली शाळेत आणि एकदम बोरिंग असतो, एकदम फक्त भाषण असतात, टू बी व्हेरी ऑनेस्ट. बट असा आमचा डोक्यात प्लॅन होता की असं काहीतरी मोठं करायचं आणि असं डान्स परफॉर्मन्स ठेवायचा, थोडी लाईफ स्टोरी सांगायची, असं आमचा प्लॅन होता. आणि त्या प्लॅनप्रमाणे आणि रोशनच्या सोबतीने एकदम मस्त आमचा रचना झालेला आहे. मी तर आता समाधानी आहे की बाबा हां एक मस्त फंक्शन झालं. अरे मस्त एकदम. का रात्री झोप नाही लागले परफॉर्मन्स करायचा ह्या भीतीने म्हणा किंवा एक्साइटमेंटने म्हणा. पण
परफॉर्मन्स एकदम मस्त झालेला आहे. तर मग थँक्यू रोशन, आणि पुढच्या तुझ्या सगळ्या डान्स परफॉर्मन्ससाठी आणि सगळ्या ॲडव्हेंचरसाठी ऑल द बेस्ट. चक्कर आली होती तिने, एवढी नाटकं नव्हती ॲक्च्युली, ती तर खरंच चक्कर आली होती. पण आम्ही खूप घाबरलो होतो की एक्झॅक्टली हिला काय झालं आहे, ती परफॉर्मन्स करेल की नाही करेल ह्याचं खूप आम्हाला मोठं टेन्शन होतं. पण आज तिने खूप चांगला परफॉर्मन्स केला आहे. सो तिला आपण विचारू की तिला कसं वाटलं थ्रू आउट ऑफ जर्नी, थ्रू आउट द प्रोसेस. खूप छान वाटलं. मी लिटरली 10वी नंतर आज स्टेज परफॉर्मन्स केला आहे, त्यामुळे खूप भीती वाटत होती आधी. पण जेव्हा फर्स्ट पॅरेग्राफ झाला, फर्स्ट डान्स झाला, तेव्हा भीती गेली. डान्स केला मग आम्ही नंतर, मध्ये थोडं चूक पण झाली, पण ठीक आहे, तेवढं चालतं. प्रॉपर आम्ही कोरिओग्राफर नाही असो, चालतं तेवढं. सो आवडू नका आम्हाला. बस थँक्यू. आणि जेव्हा असा परफॉर्मन्स संपत होता तेव्हा असं वाटलं अरे एवढूसच आहे, आणि करताना असं परफॉर्मन्स करताना असं वाटत होतं अरे परफॉर्मन्स करताना प्रॅक्टिस करताना असं वाटत होतं की अरे किती मोठा आहे, दमायला होईल वगैरे. पण परफॉर्मन्स झाला तेव्हा असं वाटलं अरे शेवटचं गाणं आलं पण आणि संपला पण. तर जाम मजा आली. आणि भरपूर वर्षांनी म्हणजे 10वी 11वी असताना शाळेत व्हायचे कार्यक्रम, त्यानंतर आता असं प्रॉपर सेट कोरिओग्राफी. येस, मजा आली. चला थँक्यू. आपण भेटूयात माधवी मॅडमला, बघूया त्यांचं काय म्हणणं आहे. सो माधवी मॅडम, तुम्हाला कसं वाटलं परफॉर्मन्स आणि काय म्हणणं तुमचं आजच्या या सोहळ्याबद्दल? खरोखर अवर्णनीय अप्रतिम असा सोहळा झाला. आणि खरं म्हणायचं म्हणजे स्क्रिप्ट मी म्हणजे माझ्या आवाजात होतं, पण त्या स्क्रिप्टच्या पेक्षा त्या स्क्रिप्टला साजेसे असे नृत्य आविष्कार जे आपले रोशन आंग्रे सर आहेत त्यांनी बसवलेले, आणि त्याच्यासाठी त्यांनी अपार मेहनत घेतली, ती मी बघितलेली आहे. कारण विविध ठिकाणी त्यांची प्रॅक्टिस चालू होती, आणि जसं जे त्या स्क्रिप्टमध्ये आहे ते मागे रन करत होतं. आणि अगदी सगळ्यांचा अभिप्राय असा की एखादा चित्रपट चालू आहे असं दिसावं, असं ते चित्रपटासारखं जात होतं पुढे. आणि कोणीही असा कोणाचाही सेवापूर्ती कार्यक्रम आजपर्यंत बघितला नव्हता. खरोखर अवर्णनीय अप्रतिम असा बहारदार म्हणतात ना, तसा हा कार्यक्रम होता. आणि सगळ्यांचे परफॉर्मन्स करून घेतले. सगळे अगदी सामान्य माणसं होती जी नेहमी नाचत नव्हती, पण त्यांच्याकडनं करून घेणं हे महत्त्वाचं आहे, आणि ते करून घेतलं. खूपच छान, प्रश्नच नाही. रोशन सरांसाठी एकच काही वाक्य म्हणेन की खरोखर उत्तम परफॉर्मन्स त्यांनी या सगळ्यांकडनं करून घेतला. थँक्यू सो मच रोशन सर, आणि तुमच्या पुढील वाटचालीसाठी तुम्हाला मनपूर्वक खूप शुभेच्छा. धन्यवाद. फायनली आपण भेटूया आपण सत्कार मूर्तींना, ज्यांचा कार्यक्रम आज होतो आणि आपण आज त्यांचा कार्यक्रम झालेला आहे. चला आपण भेटूया त्यांना आणि जाणून घेऊ त्यांचा काय मनोगत आहे. या चला तर मग आपण भेटूया आजच्या आपल्या सत्कार मूर्तींना, ज्यांचा कार्यक्रम आज खूप चांगल्या रीतीने संपन्न झालेला आहे. सॉरी, माफ करा. सो चला आपण त्यांच्याशी बोलूया डायरेक्टली. कसं वाटतं, चला कसं वाटलं तुमचं आजचा कार्यक्रम, सगळं एवढं छान कसं झालं तुम्ही सांगा. आज माझा सेवापूर्ती कार्यक्रम होता. आज 30 एप्रिल आजच्या दिवशी मी माझे 58 वर्ष पूर्ण करून मी सेवानिवृत्त झाली आहे. या निमित्ताने माझ्या मुलांनी इथे माझा सेवापूर्तीचा कार्यक्रम ठेवला, आणि आपले रोशन आंग्रे आहेत त्यांना बोलवून त्यांच्यामार्फत इथे छान माझ्या जीवनपटावर एक कार्यक्रम केला आणि त्याच्यामध्ये नृत्य दाखवलं. मस्त रोशन आंग्रेंनी छान मुलांचे डान्स बसवले, अतिशय अप्रतिम सुंदर, सगळ्यांना आवडला. आतापर्यंत जेवढे लोक मला स्टेजवर येऊन मला शुभेच्छा देऊन गेला, प्रत्येक जण सांगत होतं की कार्यक्रम खूप छान झाला, तुझी मुलं खूप छान नाचली. हे सगळं श्रेय हे आपल्या रोशन आंग्रे यांना मिळतं, कारण त्यांनी खूप छान डान्स बसवला आणि कार्यक्रम हा अप्रतिम झालेला आहे. असे कार्यक्रम मला वाटतं सगळ्यांनी ठेवावेत की सेवानिवृत्त होताना रडणं नको, तर हसू असलं पाहिजे प्रत्येकाच्या चेहऱ्यावर. त्याच्यामुळे सगळ्यांना हा ठेवावा. असे बरेचसे लोक पण मला इथे बोलून गेले की तू चांगला संदेश दिलेला आहे की असाही कार्यक्रम होऊ शकतो. त्याच्यामुळे मी खूप आनंदी आहे. खूप छान धन्यवाद. रोशन आंग्रे, तुम्हाला खूप धन्यवाद, आणि तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी आम्हा दोन उभयतांतर्फे खूप शुभेच्छा देते. एक आता काकींचं तर आपण मनोगत काकींनी सांगितलेलंच आहे. सो आता आपण भेटूया काकांना आणि बघूयात काका काय म्हणतात. ते ना खूप म्हणजे सुरुवातीपासून त्यांची खूप इच्छा होती की कार्यक्रम ग्रँड झाला पाहिजे, चांगला झाला पाहिजे. पहिल्यांदा आपण कार्यक्रम असं काहीतरी करतो, तर जेव्हा त्यांनी मला सांगितलं की असं आपल्याला करायचं किंवा काय करता येईल, तर आम्ही त्यांना सांगितलं की आपण करूयात कन्सेप्ट.
पण चला काकांना विचारूयात आणि बघूयात त्यांचं काय मत आहे. सो काका, तुम्हाला काय म्हणायचं आहे की आपल्या पहिल्या दिवसापासून ते आजचा कार्यक्रम आपला संपन्न झालेला आहे, त्याच्याबद्दल तुमचं काय मत? खूप 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 कार्यक्रम चांगला झाला. असा कधी होईल असं वाटलं पण नव्हतं कार्यक्रम असा होईल म्हणून. का तर आम्ही रिटायरमेंटचा कार्यक्रम करतो, पण असा हा पहिलाच प्रयोग आहे आणि तो पहिलाच प्रयोग सक्सेसफुल झालेला आहे. तो केवळ रोशन आंग्रे यांच्यामुळे झालेला आहे आणि त्याचे साथीदार आहेत त्यांच्यामुळे झालेला आहे. तर याच्या पुढची कार्यक्रम रोशनने अशाच प्रकारचे लोकांसमोर मांडावा आणि लोकांनी करावा अशी मी त्यांना शुभेच्छा देतो. फायनली आजचा आपला कार्यक्रम इथे चांगल्या, म्हणजे मला नाही माहिती काय म्हणायचं, खूप चांगल्या पद्धतीने पार पडलेला आहे. तुम्हाला कसं वाटलं हे नक्की कळवा तुमच्या कमेंट्सद्वारा आणि लाईक करा, व्हिडिओला शेअर करा, सबस्क्राईब करा रोशन डान्स ग्रुप इंडिया.